नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जगात पहिल्यांदाच थोरियमचे युरेनियम इंधनामध्ये यशस्वीरित्या रूपांतर कोणत्या देशाने केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने या ठिकाणी वर्ल्डमध्ये फॉर द फर्स्ट टाइम थोरियमचं युरेनियममध्ये या ठिकाणी फ्यूलमध्ये यशस्वीरित्या रूपांतर या ठिकाणी केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? डिसेंबरमध्ये कोणत्या आफ्रिकन देशातून 8 चित्ते भारताच्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणण्यात येणार आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बोत्सवाना नावाचा एक देश आहे. कोणता? तर तुम्हाला आठवते अगोदर नामिबिया देशातून आणले होते पहा. आता बोत्सवाना नावाचा एक आफ्रिकन देश आहे, त्या देशातून 8 चित्ते भारताच्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणण्यात येणार आहेत. एक पॉइंट लिहून घ्या. आतापर्यंत जे काही स्थलांतर झालं होतं या चित्त्यांचं, सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते या ठिकाणी आणण्यात आले होते आणि आता बोत्सवानामधून अजून 8 चित्ते या ठिकाणी भारतामध्ये आणण्यात येणार आहेत डिसेंबर महिन्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत. कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. तर सुरुवातीलाच आपण मध्य प्रदेशबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, ज्याला आपण बोलतो NLSD, केव्हा साजरी करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दरवर्षी आजच्याच दिवशी 9 नोव्हेंबरला आपण या ठिकाणी राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, ज्याला म्हणता येईल नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे, हा आपण साजरा करतो 9 नोव्हेंबरला. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश आहे लोकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता करणे किंवा जागरूक करणे आणि समाजातील गरीब व दुर्बळ घटकांना मोफत कायदेशीर सेवा उपलब्ध करून देणे, हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर?
पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये भारतीय नौदलामध्ये 40व्या क्रमांकाचे मटेरियल प्रमुख म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे किंवा कोणी पदभार स्वीकारलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवकुमार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? बी शिवकुमार असं त्यांचं नाव आहे. 40वे मटेरियल प्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे भारतीय नौदलामध्ये. ठीक आहे. प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन लेटेस्ट झालेल्या नियुक्त्यांवरती एकदा चर्चा करूया. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्स्यन, SSB सशस्त्र सीमा दलाचे 26वे महासंचालक संजय सिंघल, 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन, BARC ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी, क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष S राधा चव्हाण, NCC संचालनालयाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि भारतीय नौदलामध्ये 40वे मटेरियल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल B शिवकुमार यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. मिनिटमन 3 या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अमेरिका या देशाने या ठिकाणी मिनिटमन 3 या इंटरकॉन्टिनेंटल जे काही बॅलिस्टिक मिसाईल आहे याची या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेली आहे. LGM-30G मिनिटमॅन 3 हे अमेरिकेत बनवलेले सायलो लॉन्च केलेले मार्गदर्शक क्षेपणास्त्र आहे जे पृष्ठभागावरील हल्ल्यांसाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. L फॉर सायलो लॉन्च्ड, G फॉर सरफेस अटॅक आणि M फॉर गाइडेड मिसाईल असं या ठिकाणी काय आहे डिफेन्स कोड आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. या ठिकाणी अमेरिकेने हे डेव्हलप केलेलं आहे काय तर मिनिटमॅन 3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. ठीक आहे. अमेरिकेचे वर्तमानमधील 47वे अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प, राजधानी आहे वॉशिंग्टन, चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. शेफाली वर्मा बरोबर. तर शेफाली वर्मा यांना कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्त करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्याचे जे काही वुमन कमिशन आहे बरोबर की नाही महिला आयोग आहे त्याच्यासाठी 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून शैफाली वर्मा यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आहे. हे नियुक्त करण्याच्या मागचा उद्देश काय आहे तर महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे, नशामुक्त जीवनशैलीचा प्रचार करणे, लैंगिक समानतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि महिला सशक्तीकरण वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हे ब्रँड अँबॅसेडर पदी त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. कुठे? हरियाणा राज्याच्या अंतर्गत. हरियाणा स्थापना 1 नोव्हेंबर 1966, मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, राज्यपाल असीम कुमार घोष, राजधानी चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर, सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण कौशल्या, अनाकपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. बोईता बंदना हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी बोईता बंदना हा जो काही फेस्टिवल आहे सण आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती, राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या पॅरा भारताचं या ठिकाणी 86वा क्रमांक आहे. कशामध्ये? WJP कायदा नियम निर्देशांक. फुल फॉर्म काय? वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये. जागतिक न्याय प्रकल्प कायद्याचे नियम निर्देशांक 2025 मध्ये 86 क्रमांकावरती आहे भारत. 1 नंबरला आहे डेन्मार्क, त्यानंतर 2 नंबरला आहे नॉर्वे, 3 नंबरला आहे फिनलँड, 4 नंबरला आहे स्वीडन आणि 5 नंबरला आहे न्यूझीलंड. या ठिकाणी प्रश्न आहे निर्देशांक बद्दल. तर बाकीच्या वेगवेगळ्या निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हेनली पासपोर्ट निर्देशांक 2025 मध्ये 85 क्रमांक, जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग मध्ये 41, जागतिक शांतता निर्देशांक मध्ये 115,
मानव विकास निर्देशांकमध्ये 130, वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63, जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38, ग्लोबल डिजिटल नोमॅडमध्ये रिपोर्टमध्ये 38, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 128, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा, ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये 45, तर जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांकमध्ये कितवा आहे तर 86 क्रमांक. पुढचा प्रश्न, भारताने मेलिसा नावाचं एक सायक्लोन आहे, चक्रीवादळ आहे, त्याच्यामुळे प्रभावित झालेल्या कोणकोणत्या देशांना मानवतावादी मदत पाठवलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण तर पर्याय क्रमांक ए जमैका, तर पर्याय क्रमांक बी क्युबा. या 2 देशांना या ठिकाणी मानवतावादी मदत पाठवलेली आहे. कोणी? भारताने. कोणत्या चक्रीवादळामुळे? तर मेलिसा नावाचं चक्रीवादळ आहे. त्या चक्रीवादळानंतर पुनर्प्राप्ती प्रयत्नांना गती देण्यासाठी भारताने या दोन्ही देशांना मानवतावादी मदत पाठवलेली आहे. पुढचा प्रश्न, न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौर पदी कोण या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत किंवा निवड झालेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जोहरान ममदानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जोहरान ममदानी असं त्यांचं नाव आहे. न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौरपदी त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. लगेच प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. सुरुवातीच्या नियुक्त्या आणि या नियुक्त्या फरक आहेत, लिहून घ्या. भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे 13वे संचालक कणतदास, बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष मिथुन मनहास, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे महासंचालक वीरेंद्र वत्स, आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स, भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी, असोचॅमचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा, IUCN प्रजाती जगण्याची आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन, संरक्षण लेखा नियंत्रक विश्वजित सहाय, अमेरिकामध्ये व्हर्जिनिया या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरपदी गजाला हाशमी, तर न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौरपदी जोहरान ममदानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, INS इशक हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे जे भारतीय नौदलामध्ये नुकतंच सामील झालेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हायड्रोग्राफिक सर्वे विभाग. एक पॉइंट लिहून घ्या. INS इशक हे सर्वेक्षण जहाजाच्या वर्गातील 3रे जहाज आहे. हे भारतीय नौदलासाठी GRSE गार्डन रिच शिपबिल्डर्स बरोबर लिमिटेडने या ठिकाणी बांधलेले एक हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाज आहे. बरोबर. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय म्हणजेच ग्रँड इजिप्शियन संग्रहालय कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे? इजिप्शियन संग्रहालय म्हणजेच पर्याय क्रमांक बी, इजिप्त या देशाने या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, कालमेघी नावाचे एक चक्रीवादळ आहे, सायक्लोन आहे, कोणत्या देशावर परिणाम झाला आहे याच्यामुळे? तर पर्याय क्रमांक ए, फिलिपिन्स नावाचा देश आहे, त्या देशावरती याचा इम्पॅक्ट झालेला आहे. राजधानी आहे फिलिपिन्सची मनिला, चलन आहे फिलिपिन पेसो, तर अध्यक्ष आहेत बोंग बोंग मार्कोस असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? आशा पारेख, वहिदा रहमान, मिथुन चक्रवर्ती की मोहनलाल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.